नमस्कार मित्रांनो, ए टू झी चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. तर उकडीचे मोदक करण्यासाठी सर्वात आधी मी एक कढई घेतलेली आहे. त्या कढईमध्ये साजूक तूप घातलेलं आहे. तूप थोडं गरम झालं की आपल्याला अर्धा छोटा चमचा खसखस घालायची आहे. थोडे बारीक केलेले ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आणि ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. एकदा हे छान परतले की आपल्याला ह्यामध्ये बारीक खीस केलेलं खोबरं टाकायचं आहे. ह्यालाही छान परतून घ्यायचं आपल्याला. थोडंसं परतलं की आपल्याला यामध्ये लगेच अर्धा कप गूळ घालायचा आहे. 1 कप खोबऱ्यासाठी अर्धा कप गूळ घालायचा आहे आपल्याला. याला छान परतून घ्यायचं आहे. मंद आचेवर हे छान परतलं की आपल्याला ह्यामध्ये लगेच जायफळ आणि वेलची पूड टाकून मिक्स करायचं आहे. जसंच हे आपले मिश्रण थंड होईल आपल्याला हे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपला हातही खराब नाही होणार आणि आपला वेळही वाचेल मोदक बनवताना. आता आपल्याला उकड काढण्यासाठी सर्वात आधी मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये मी 1 कप पाणी घातलेलं आहे. त्यात आता आपण थोडंसं तूप घालणार आहोत. त्याचबरोबर इथं थोडीशी चिमूटभर मीठ आणि अगदी थोडीशी साखर घालणार आहोत आणि पाणी उकळून देणार आहोत. पाणी उकळल्यानंतर आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि त्यामध्ये 1 कप तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि छान हलवून घ्यायचं आहे. इथे तुम्ही आंबेमोहन किंवा बासमती तांदळाच्या पिठाचा वापर करू शकता. तर आता ह्याच्यावरती मी एक झाकण लावते आणि एक उकड काढून घ्यायची आपल्याला. आता ही उकड आपल्याला 5 मिनिटं ठेवायची आहे आणि 5 मिनिटानंतर ही सगळी परातीत काढून घ्यायची आहे आणि गुठळ्या निघोपर्यंत चांगलं स्मॅश करून घ्यायचं आहे आणि छानशी ही उकड मळून घ्यायची आहे. जर तुमची उकड कोरडी वाटत असेल तर कोमट पाण्याचा हात घेऊन उकड मळू शकता. आता ही आपली उकड छानशी मळून झाल्यावरती आपल्याला त्याच्यावरती एक कॉटनचा कपडा झाकायचा आहे आणि लगेचच त्याचे छोटे गोळे बनवून त्याचे पारी तयार करायचे आहे. पारी तयार करताना तुम्ही तेलाचा, पिठाचा किंवा पाण्याचा वापर करू शकता. आता जशी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपण पाकळ्या तयार करायच्या आहेत आणि 1-1.5 चमचा त्यामध्ये सारण भरून मोदक बंद करून घ्यायचा. अशा प्रकारे आपल्याला सर्व मोदक तयार करून घ्यायचे आहेत आणि हे सर्व मोदक 10 ते 15 मिनिटं वाफवून घ्यायचे आहेत. असे हे मऊ लुसलुशीत जिभेवर विरघळणारे बाप्पाचे मोदक तयार आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि आपल्या ह्या ए टू झी चॅनलला पुन्हा विजिट करा. थँक्यू. गणपती बाप्पा मोरया.